ओके, चला बघा आता समोरचा कन्सेप्ट आहे डिफरन्स ऑफ सेट्स. म्हणजेच काय की नॉर्मली पहिल्यांदा काय बघितलं आपण, युनियन ऑफ सेट, नंतर काय बघितलं, इंटरसेक्शन ऑफ सेट. आता काय बघायचं आपल्याला, डिफरन्स ऑफ सेट्स. म्हणजेच काय की नॉर्मली दोन सेटमधला डिफरन्स आपल्याला काय करायचा बघायचा आहे. मग आता डिफरन्स कसा येतो बघा की नॉर्मली द डिफरन्स ऑफ द सेट्स ए अँड बी in this order is the set of element which belongs to A but not in B. म्हणजेच काय की नॉर्मली समजा A आणि B चा डिफरन्स काढायचा, म्हणजेच काय की A मायनस बी. ओके, हा डिफरन्स काढायचा आहे. तर म्हणजेच काय की नॉर्मली जे काही इलेमेंट फक्त कशामध्ये सेट ए मध्येच येतात हा त्याचा काय असेल, डिफरन्स असेल. मग सिम्बॉलिकली वी राईट द A मायनस बी अँड रीड ॲज द A मायनस बी. म्हणजेच काय की नॉर्मली A मायनस बी असं काय केलं आहे त्याला दर्शवलं जात आहे. ओके, मग बघा आता या ठिकाणी जर विचार जर केला तर आता काय म्हणते बघा की जे काय ए आपल्याला काय दिला 1 2 3 4 5 6 दिला आहे आणि बी काय दिला आहे 2 4 6 8. ओके, आणि काय काढायला सांगितलं आहे, ए मायनस बी आपल्याला काय करायचं पहिल्यांदा काढायचं आहे. आता ए मायनस बी काढते वेळेस बघा की असे इलेमेंट जे की ए मध्ये आहेत बी मध्ये नाहीत. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली आता एक ए मध्ये आहे बी मध्ये आहे का नाही, म्हणजे हा याच्या डिफरन्समध्ये येऊ शकतो. परत 2 आता बघा 2 बी म्हणजेच काय की ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे, ते येऊ शकते का, नाही येऊ शकणार. परत नंतर बघा आता 3 हा बी मध्ये आहे का, नाही, म्हणजे हा त्याचा डिफरन्समध्ये येईल. परत नंतर 4 आहे का, आहे. परत नंतर 5 आहे का, नाही, म्हणजेच काय की त्याच्या डिफरन्समध्ये येईल. परत नंतर 6 ओके इकडं नाही आहे, पण नॉर्मली आता हे 6 जे आहे हे याच्यामध्ये येणार नाही. ओके, म्हणजेच या ठिकाणी याचा डिफरन्स काय आला 1 3 5 आला. काय आला या ठिकाणी 1 3 5 हा त्याचा काय आला डिफरन्स आला. सिन्स इलेमेंट 1 3 5 बिलॉंग्स टू ए बट नॉट टू बी. म्हणजेच काय की नॉर्मली हे इलेमेंट म्हणजेच काय की ए मध्ये आहेत पण बी मध्ये आहेत का, नाही. म्हणजेच काय की नॉर्मली फक्त असे इलेमेंट बघायचे आहेत आपल्याला, फक्त ते ए मध्येच आपल्याला सापडले पाहिजे. इथं 6 आहे, बरं 6 आहे इथं. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली 6 त्या ठिकाणी येणार नाही. परत नंतर दुसरं काय काढायचं आपल्याला, बी मायनस ए काढायचं आहे. बघा बी मायनस ए, मग असे इलेमेंट जे बी मध्ये आहेत पण ए मध्ये नाहीत. ओके, मग बघा आता या ठिकाणी 2 आहे येणार नाही. परत नंतर 4 आहे येणार नाही. 6 आहे येणार नाही, ते म्हणजेच काय की 8 बघा फक्त बी मध्ये, ए मध्ये आहे का, नाही, म्हणजे 8 हा त्याचा काय होईल डिफरन्स होईल. म्हणजेच काय की एवढं लक्षात ठेवायचं की जे काय ए मायनस बी इज नॉट इक्वल टू काय आलं बी मायनस ए, कारण की ए मायनस बी मध्ये किती इलेमेंट आहेत, 3 इलेमेंट आहेत. आणि परत नंतर बी मायनस ए मध्ये काय किती इलेमेंट आहेत, 1 इलेमेंट आहेत. आता याचे नंबर ऑफ इलेमेंट लिहायचे असल्यास आपण काय करत असतो, नंबर ऑफ ए मायनस बी. आता किती इलेमेंट आहेत मग 3, असं त्याच्यामध्ये इलेमेंट किती आहेत ते मापण्यासाठी. आणि नंबर ऑफ इलेमेंट बी मायनस ए किती येईल, 1. किती येईल त्या ठिकाणी 1 आपल्याला काय होते पाहायला भेटते. ओके, म्हणजे डिफरन्स म्हणजेच काय की नॉर्मली समजा ए मायनस बी काढायलो तर फक्त ए मधलेच इलेमेंट घ्यायचे, बी मधले घ्यायचे नाही. समजा बी मायनस ए काढायलो तर फक्त बी मधलेच घ्यायचे, ए मधले घ्यायचे नाही. आणि कॉमन पण इलेमेंट घ्यायचे नाही, कारण कॉमन काय होणार आहेत, कट होऊन जाणार आहेत. ओके, परत नंतर नेक्स्ट बघा, मग आता डायग्रामच्या ह्याच्यावरून आपण काय करूयात थोडंसं बघूयात. मग बघा आता या ठिकाणी एक्झाम्पल 19 बघा, व्ही एक सेट आहे AEIOU चा हा सेट आहे अँड बी हा कशाचा सेट आहे AIKU चा सेट आहे. अँड फाइंड व्ही मायनस बी अँड बी मायनस व्ही काढायचा. आता बघा व्ही मायनस बी मला पहिल्यांदा काढायचं आहे. आता व्ही मायनस बी म्हणल्यावर काय की जे इलेमेंट व्ही मध्ये आहेत पण बी मध्ये नाहीत. ओके, बघा आता पहिल्यांदा मला व्ही मायनस काय काढायचं आहे, बी काढायचं आहे. आता व्ही मायनस बी काढतोय बघा, आता इथं मी इथं करतो व्ही मायनस बी इज इक्वल टू, आता बघा नॉर्मली ए इकडं आहे का, आहे, तो येईल का, येणार नाही. परत ई ओके बघा इकडं आहे का, नाही, म्हणजे ई आपला येईल. परत नंतर बघा या ठिकाणी आय बघा, आय जो आहे इथं आहे आणि इथं पण आहे, म्हणजे आय येणार नाही. परत ओ बघा, आता ओ इथं आहे, इकडं ओ आहे का, नाही, म्हणजेच काय की ओ त्या ठिकाणी येईल. परत नंतर यू बघा, यू आता जो आहे तो इथं आहे आणि इथे ओ यू आहे. आता हे तुम्ही म्हणाले की सर केचं काय झालं, आपण काय काढवलं, व्ही मायनस बी काढायलो. ओके, म्हणजे फक्त इलेमेंट येणार कशामधले, फक्त व्ही मधले, आणि जे कॉमन नाही ते येणार. ओके, बाकीच्यांचा विचार करायचा आहे का, नाही, म्हणजेच काय की व्ही मायनस बी काय आला या ठिकाणी ई कॉमा ओ आला. परत नंतर काय काढायचं आपल्याला, बी मायनस व्ही काढायचं आहे. आता बी मायनस व्ही काढते वेळेस बघा, आता ओके बघा आता बी मायनस व्ही
आता बी काय माझा बघा, बी मध्ये ए आहे, इकडे ए आहे, येईल का? नाही येणार. परत नंतर बघा आता यामध्ये, आता इकडं बी मध्ये आय आहे, इकडे आय आहे, येणार नाही. परत नंतर ओके या ठिकाणी इकडे यू आहे आणि इकडे यू आहे, येणार नाही. बघा के, आता मला सांगा के इथं आहे, इथं व्ही मध्ये के आहे का? नाही. म्हणजेच त्या ठिकाणी काय येईल? के येईल. म्हणजेच काय की नॉर्मली काय झालं, बी मायनस बीचा काय झाला? डिफरन्स झाला. ओके बघा आता व्ही मायनस बी काय आला या ठिकाणी? ई कॉमा ओ आला आणि बी मायनस बी काय आला? के आला. आता मला सांगा नंबर ऑफ इलेमेंट इथे किती आहेत? 2 आणि किती इथे आहेत? 1. ओके म्हणजेच नॉर्मली त्या ठिकाणी व्ही मायनस बी इज नॉट इक्वल टू बी मायनस व्ही. ओके या फॉर्ममध्ये युजिंग द सेट बिल्डर नोटेशन. आता सेट बिल्डर फॉर्ममध्ये याला कसं दाखवतात? तर बघा की आपण काय म्हणतो की समजा ए मायनस बी मला काढायचं आहे. काय काढायचं आहे मला? ए मायनस बी काढायचं आहे. तर त्यावेळेस फक्त मी काय घेणार आहे? फक्त ए मधलेच इलेमेंट घेणार आहे, बी मधले घेणार आहे का? म्हणजे जे जे कॉमन इलेमेंट आहे ते काढून टाकणार आहे. म्हणजेच ए मायनस बी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए. एक्स हा कशामध्ये बिलॉंग्स करतो? ए मध्ये बिलॉंग्स करतो आणि इथं काय वापरलंय? अँड. ओके अँड एक्स इज नॉट बिलॉंग्स टू बी. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी एक्स हा बी मध्ये नसणार आहे किंवा बी मधले आपण इलेमेंट घेणार नाहीत. आता मला सांगा मग या ठिकाणी बी मायनस ए चा सेट बिल्डर फॉर्म काय लिहू आपण? सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज नॉट बिलॉंग्स टू ए अँड एक्स इज बिलॉंग्स टू बी. ओके असा त्याचा सेट बिल्डर फॉर्म आपण लिहिणार आहोत. ओके आता हे सेट बिल्डर फॉर्म सगळ्याचे बरोबर लक्षात ठेवायचे. त्याच्या आता प्रत्येक वेळेस ए मायनस बी बी मायनस ए येईल असंच सांगता येत नाही, तर त्याचं वेगवेगळं पण येऊ शकते. ओके म्हणजेच या ठिकाणी बघा की इथं ए मायनस बी म्हणजेच काय की जो काय शेडेड पोर्शन दिला आहे म्हणजेच काय की फक्त ए चे इलेमेंट घ्यायचे. कॉमन इलेमेंट घ्यायचे का? नाही घ्यायचे. कॉमन पण नाही घ्यायचे, बी मधले पण नाही घ्यायचे. परत नंतर बघा आता या ठिकाणी बघा द डिफरन्स ऑफ टू सेट्स ए अँड बी कॅन बी रिप्रेझेंटेड बाय व्हेन डायग्राम ॲज शोन इन फिगर 1.8. म्हणजेच काय की 1.8 मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण म्हणजेच काय की त्याचं हे दाखवू शकतो, आपण डिफरन्स दाखवू शकतो. ओके परत नंतर बघा आता द शेडेड पोर्शन रिप्रेझेंट द डिफरन्स ऑफ टू सेट्स ए अँड बी. म्हणजेच काय की नॉर्मली जो काय या ठिकाणी शेडेड पोर्शन आहे निळवट कलरचा, ओके त्या ठिकाणी त्याचा काय दाखवते? डिफरन्स दाखवते. ओके या फॉर्ममध्ये लक्षात. परत नंतर नेक्स्ट बघा आता की रिमार्क. आता रिमार्क काय या ठिकाणी बघा की द सेट ए मायनस बी ओके कॉमा ए इंटरसेक्शन बी अँड बी मायनस ए आर म्युच्युअली डिसजॉईंट सेट. म्हणजेच काय की नॉर्मली ए मायनस बी समजा हा एक सेट घेतला, परत ए इंटरसेक्शन बी आणि परत नंतर बी इंटरसेक्शन हे म्युच्युअली डिसजॉईंट सेट. डिसजॉईंट सेट कशाला म्हणतो आपण? एकत्र नाहीत किंवा नॉर्मली त्यांच्यामध्ये एकही इलेमेंट कॉमन नाही, त्याला काय म्हणतो आपण? डिसजॉईंट सेट असं म्हणतो. म्हणजेच हे सगळे सेट कसे असणार आहे ते वेगवेगळे आपल्याला पाहायला भेटणार आहे. दॅट इज द इंटरसेक्शन ऑफ एनी ऑफ दीज टू सेट्स इज द नल सेट ॲज शोन इन फिगर 1.9. म्हणजेच काय की 1.9 मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते पाहायला भेटते. ओके या फॉर्ममध्ये लक्षात. चला मग आता एक्झरसाइज 1.4 ला काय करूयात? सुरुवात करूयात. मग आता या ठिकाणी त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन बघा. आता पहिला क्वेश्चन काय आहे की फाइंड द युनियन ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ सेट. म्हणजेच काय की नॉर्मली सगळ्यांचा आपल्याला काढायचा युनियन. चला मग आता याचा युनियन बघा. एक्स मध्ये आता एक्स आणि वाय हे दोन सेट दिलेत. एक्स मध्ये कोणते कोणते इलेमेंट आहेत? 1 3 5 आणि वाय मध्ये कोणते आहेत? 1 2 3. ओके याचा मला काढायचा युनियन. एक्स युनियन वाय इज इक्वल टू काय होईल या ठिकाणी बघा. आता 1 1 डबल आहे, काय करणार आपण? एकदाच घेणार. परत नंतर 3 3 डबल आहे, काय करणार आपण? एकदाच घेणार. बघा 5 ओके म्हणजेच काय की नॉर्मली आता या ठिकाणी आता इथं 2 जे आहे हां साईडला म्हणजे हां 1 2 3 असं का? बरं. मग आता काय येईल? 1 2 3 5. ओके म्हणजेच याच्यामध्ये जे काही इलेमेंट आहेत ते इलेमेंट म्हणजे काय खाली आपण काय केलं एका लाईननं आपण म्हणजेच काय लिहित गेलो, पण वर काय केलं आपण त्याच्या ऑर्डरनुसार आपण लिहिलेलं आहे. 1 2 3 5. ओके जे इलेमेंट दोनदा आहेत युनियनमध्ये काय करत असतो? एकदाच घेत असतो. परत नंतर दुसरं बघा आता या ठिकाणी ए युनियन बी. मग आता ए युनियन बीचा जर विचार जर केला तर काय बोलू का? ए डबल आहे, काय करणार मी? फक्त एकदाच घेणार. ई ओके परत नंतर बघा ए ई. परत नंतर बघा आता किंवा नॉर्मली आता इकडं बी आहे, आता बी जसाल तसा ठेवतो. परत नंतर इकडं सी आहे, सी जसाल तसा ठेवतो. ओके परत नंतर आय ओ यू
यू, हे त्याचा काय झाला युनियन झाला. ओके, या फॉर्ममध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, आता खालच्यांचा युनियन काढायचा. आता हे सेट बिल्डर फॉर्ममध्ये दिलेत आणि आपल्याला कशामध्ये काढायचे त्या ठिकाणी त्यांचा म्हणजे काय की रोस्टर फॉर्ममध्ये लिहून त्याचा युनियन आपल्याला काढायचा आहे. मग बघा, ए सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर अँड मल्टिपल ऑफ 3. आता एक्स हा नॅचरल नंबर आहे आणि कशाचा आहे मल्टिपल नंबर आहे. आता मल्टिपल ऑफ 3चा आहे. आता मल्टिपल ऑफ 3 म्हणजे काय येणार आहे बघा या ठिकाणी 3 1 3, 3 2 6, 3 3 9 अप टू कुठपर्यंत जाईल इन्फिनिटीपर्यंत. आणि परत नंतर बघा, बी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट बघा एक्स इज अ नॅचरल नंबर लेस दॅन 6. म्हणजेच काय की एक्स इज अ नॅचरल नंबर लेस दॅन 6 म्हणते. आता लेस दॅन 6 म्हणजे काय होणार आहे त्या ठिकाणी म्हणजेच काय की बघा 1 2 3 4 5. आता लेस दॅन 6 म्हणजे ही इन्फिनिटी म्हणजेच काय की 5 पर्यंतच जाईल. ओके, आता या दोघांचा मला घ्यायचा युनियन. बघा आता ए युनियन बी, आता इथं लिहितो वाटल्यास मी ए युनियन बी काय भेटणार आहे बरं मला म्हणजेच काय की 1 2 परत नंतर 3 4 5 6 7. ओके, 7 पण येईल ना 7. ओके, बघा 1 2 3 4 5 परत नंतर 6 7 नाही येणार. परत नंतर काय येईल 9 परत नंतर 12 अप टू कुठपर्यंत जाईल इन्फिनिटीपर्यंत जाणार आहे. किंवा ह्यालाच आपण असं लिहू शकतो कसं बघा या ठिकाणी ए युनियन बी इज इक्वल टू काय 1 2 परत नंतर 3 परत नंतर 4 5. आता और मल्टिपल ऑफ 3 नाही येणार याच्यामध्ये कारण की काय नॅचरल नंबर लेस दॅन 6 त्याच्यामध्ये येऊन जाईल 3 काय होत नाही. ओके, और मल्टिपल ऑफ मल्टिपल. ओके, मग आता इथं 3 येईल ना 3 6 9. ओके, म्हणजे असं लिहिलं तरी चालेल त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ओके चल. ओके, आता यामध्ये चौथा आणि 5वं तुम्ही ट्राय करा करून बघा येते का म्हणजे एकदम सोपे आहे. तिथं काय केलं बघा की एक्स इज अ नॅचरल नंबर अँड एक्स इज ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन इक्वल टू काय 6 आहे. आणि परत नंतर त्या ठिकाणी बी इज नॅचरल नंबर बी इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर अँड एक्स इज ग्रेटर दॅन 6 अँड लेस दॅन 10. ओके, या नंबर एकदा चेक करून बघा म्हणजेच काय की एक आहे का.